पंढरपूर पेपर्समध्ये सरस स्वागत. अन्नत्याग आंदोलन रोहितदादा पवार यांनी कालपासून सुरू केलेलं आहे. आज दुसरा दिवस आहे. अनेक कार्यकर्ते असू द्या, शेतकरी असू द्या, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाढता पाठिंबा दिसून येत आहेत. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बोरलेवाडी बारामध्ये काय शेतामध्ये काय दादासाठी आलो शेतकऱ्यासाठी शेतामध्ये काय आहे सध्या? काहीच नाही आता पिकं तर हे झालं बसले दुसरा दिवस आहे ना. मग काय शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी कर्जमाफी होईल का? कर्जमाफीचा आता आपल्या हातात नाही का, सरकारच्या हातात आहे, शासनाच्या हातात आहे. दखलच घ्याय नाही कुणी, त्याची कशी करत दखल पण गेला काय? कोण घेते? शेतकऱ्याशिवाय दुसरं कोण आहे? कोण आहे दुसरं? शेतकरीच आहेत फक्त. आहे का दुसरा कोणी? अधिकारी आहे का? कोण आहे? कोण आहे? कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. काय कुठून आलाय? बारामती डोरलेवाडी बारामती डोरलेवाडी काय कर्जमाफी व्हायला पाहिजे. दादा आंदोलनाला बसले. त्यांच्यासाठी आलोत ना. काय मालाला भाव नाही, कर्ज माफ व्हाय ना, ती वाढले तिथं बिन जेवणाचे, त्याच्यामुळे आलोत आम्ही. भरपूर काय मागणं आहे? काय कर्जमाफी झाली पाहिजे, मालाला भाव भेटला पाहिजे. दादा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. मग आता काय त्यांचं काहीच मेळ कळा ना. जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्ही हालत नाही. कशाला हालायचं? शेतकऱ्याचा पाठिंबा वाढतोय. हा, म्हणून आम्ही पाठीमध्ये दादाला पाठिंबा वाढतोय शेतकऱ्यांचा. 100% वाढणार आहे दादाला. 2 लाखामध्ये कर्जमाफी करायची मागणी केली. 100% व्हायला पाहिजे. त्याचा गाठी त्या सगळ्या दूर करायला पाहिजे. 2019च्या जेवढ्या अटी दिल्यात दादाला मान्य नाही तेवढे त्यांना उपोषण करायचं बसलेले. काय किती एकर शेती आहे? 2.5 एकर शेती. काय आहे सध्या? काय 7 रुपये 6 रुपये किलो कांदा गेलाय. काय आहे त्याला कांद्याला? 50% खर्च सुद्धा निघाला नाही. 50% पण मिळाला. खर्चच निघाला नाही. हे सरकारच नाही पाहिजे, अजिबात नाही पाहिजे. शेतकऱ्याचं सरकारच नाही हे. रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाप्रित्यर्थ अन्नत्याग आंदोलनाप्रित्यर्थ विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांतर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो व त्यांनी घेतलेल्या भूमिकासाठी आम्ही सर्व विदर्भातील शेतकरी त्यांच्या पाठीशी आहोत असं मी विदर्भाचा एक शेतकरी या नात्याने जाहीर करतो. त्याची खंत वाटते, पण सरकारला त्याचं गांभीर्य अजिबात नाही. सरकार ही यशीमध्ये बसून सगळं चाललंय. कोणाला गांभीर्य नाही शेतकऱ्याविषयी. धान्य आयात का करतात? धान्य शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतात. ते माल विकले जात नाही. आज माझी तूर घरात आहे, सोयाबीन घरात आहे, खरेदी विक्री बंद आहे. 6,000च्या वर कोणीही मागितलेलं नाही. 6,000च्या वर कोणी मागितलं. ह्याने 8,000 जर जाहीर केला तिथं कुठं जालन्याकडं. इथले व्यापारी 6,000 घेतात. कांदा आयात का करताय? इथला कांदा काय करायचं? इथले शेतकरी जिवंत मेले पाहिजेत. आयात करताय म्हणजे ही उपासमाजकी जगवायची, शेतकरी जिताळ मारायची. शेतकरी जगला तरच तुम्ही खाणार आहे. तिथं शेतकऱ्यांना पिकवलं येशीत बसून काय खाणार आहेत ते? तर हे कशासाठी? पवार साहेबांनी 72 साली दुष्काळ पडला, शेतकरी उपाशी मारायला लागले, त्यावेळेस धान्य आयात केलं होतं. हे आता आयात कशासाठी करतात? आता धान्य आयात पिकत उत्पन्न दुप्पट करायचं आणि आयात करायचं आणि शेतकरी दर पाडायचं. हे सोंग कशासाठी? कर्ज माफच करू नका. आम्ही नवस केलं नव्हतं, भिकेला लागावं आणि आमचं कर्ज माफ व्हावं. शेतकऱ्यांनी नवसच केलं नाही. पण संकट, कोरोना संकट आलं, दुष्काळात, आता ह्या युद्धामुळं माल जायना बाहेर, सगळं संकट. आम्ही व्याजानं काढून बायकोच्या गळ्यातलं घाण टाकून आम्ही माल पिकवला. तो माल पण विकला जायना. त्याच्यानंतर सोयाबीनची बंद खरेदी, महागाई वाढली, डिझेल वाढले. हे कसं काय भरायचं? आणि मला बियाणं सुद्धा डुप्लिकेट मिळालं. महोदला लक्ष्मी कृषी केंद्र ताटेमासरकडे मी बियाणं खरेदी केलं. तर कृषी मंत्र्यांना सांगणार, तुम्ही बियाणं डुप्लिकेट दिल्यावर गुन्हा दाखल करा, खटले दाखल करा म्हणलंय. पण कृषी खात्यानं दखल सुद्धा घेतलेली नाही त्याची. आज मी कर्ज कसं भरणार? मला बियाणं डुप्लिकेट मिळालं. अजिबात माझं 50,000 नुकसान झालं. तर मला आता कर्ज भरायचं राहिलं, पण आत्महत्येची वेळ आली. एवढ्यापर्यंत मी शेवटच्या टोकाला गेलो. तर भरणे मामाने जाहीर केलं, शिवराज चव्हाण साहेब केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलं, गुन्हे दाखल करा. आता कुणावर गुन्हा दाखल करायचा? आणि कर्ज जर भरा म्हणताय तुम्ही, बघा, गुन्हे दाखल करा. 50,000 रुपये नुकसानकीसाठी मला 1,00,000 रुपये कर्ज भरायचं. 50,000 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 रुपये कर्ज भरायचं.
सांगा कर्ज कसं भरायचं? 50,000 आधी 1 लाख भरा म्हणतात, मग 50,000 आहे सोड, आधी व्याज भरून घ्यायचं. म्हणजे ह्यांची ही सगळं शेतकऱ्याच्या मुळावर सगळं सरकार आहे आणि आम्ही चूक केली. मोदी साहेब की जय म्हणून मतं दिली. उष्णतेची लाट, बाहेर निघू नका शेतकऱ्याला सल्ला दिला. कोरोनात बाहेर निघू नका सल्ला दिला त्यांनी. टीव्हीवर सगळ्या माय बहिणीने बघितले, मग कामाला का जावं लागतंय? ऐका की मोदींचा सल्ला. उष्णतेची लाट आहे, बाहेर पडू नका. काय खायचं शेतकऱ्यांनी? त्या लाडक्या बहिणीने काय खायची? उष्णतेची लाट आहे, बाहेर पडू नका म्हणून सल्ला देत आहे. तुम्हाला अशी थंड वाजत असेल, इथं उष्णतेची लाट आहे तरी शेतकरी काम करतोय, तरी सुद्धा शेतकरी कर्ज माफ करत नाही. शेतकऱ्यांनी नवाज केलं नव्हतं माफ करा म्हणून, पण संकट आहे, संकटामुळे माफ करायची वेळ आली. ही शेतकरी हा स्वाभिमान आहे, कर्ज भरायला तयार आहे. शेतकरी भीक मागतच नाही, पण भीक मागणं वेळ आली आहे त्यांच्यावर या सरकारमुळं. दादा उपोषणाला बसले, कर्जमाफी झाली पाहिजे. दादांनी जेवढ्या अटी मांडल्या तेवढ्या मान्य झाल्या पाहिजे शासनाकडे. 15 एकर सध्या शेतात आमच्याकडे काय नाही. तूर उडीद, आता पाऊस झाला की उडीद तूर पेरायचे. काय म्हणलं? भाव नव्हता. तुरीला 7,000 रुपये. काय दादा उपोषणाला बसलेले आहेत, 2 दिवस, दुसरा दिवस आज. सरकारला काय सांगायचं? सरकारला एवढंच सांगायचं की दादांनी ज्या अटी बांधल्या तेवढ्या मान्य करावं. कर्जमाफी झाली पाहिजे का? कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, उतारा कोरा झाला पाहिजे, एवढी शेतकऱ्यांची मागणी आहे. आज इथं रोहितदादा शेतकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये आंदोलन करत आहेत, तर त्याला समर्थनाने पाठिंबा म्हणून आम्ही इथं शेतकरी सर्व उपस्थित झालो आहोत. आणि त्याने पीक विम्याविषयी देखील भाष्य केलेलं आहे. सोलापूर जिल्हा पूर्णपणे ह्यावर्षी खरीप 2025चा पीक विमा राज्य सरकारने जाणून बुजून तो वगळण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिपाऊस माहीत असून देखील खरीपचा सोयाबीनचा पीक विमा हा राज्य सरकारने आणि येथील जयकुमार गोरे साहेबांनी जाणून बुजून वगळण्यात आलेला आहे. आणि आमच्या शेतकऱ्याच्या वतीने त्यांच्यावर जे आक्रोश आहे की त्यांनी त्वरित आमचा पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, अशी आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने अपेक्षा आहे. आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि तिथले प्रांत अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन एवढी चर्चा करणार, राज्य लेवलची चर्चा होत नाही दिसून येत आहे. काय मत आहे याच्यावरती? माझं असं बोलणं आहे की या सरकारला शेतकऱ्यांना फक्त मतदानापुरतं वापरायचं आहे. यांना शेतकरी एकदा निवडणुका झाल्या, त्यांचं सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतर त्यांना शेतकऱ्याची काही एक घेणं देणं नाही आहे. इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, एवढ्या अत्याचार महिलांवरती, युवतींवरती चालू आहे, पण हे निष्क्रिय सरकार त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही आहे. यांना फक्त चर्चा कशाची आहे यांच्याकडे, किंवा यांना काळजी कशाची आहे की विधान परिषदेला काय करायचं, याच्या पक्षाचं काय करायचं, हा आमदार कुठं फोडायचं, याच्यामध्ये सगळं लक्ष आहे. त्यांना बेजबाबदार सरकार आहे. या बेजबाबदार सरकारचा आम्ही इथं पहिले निषेध नोंदवतो आणि आमचे युवा नेते आदरणीय रोहित दादा ज्यांनी अन्नत्याग केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सर्व इथं आहेत. भाजपकडून टीका होत आहे, कारण भाजपला शेतकऱ्यांचं किंवा गोरगरिबांचं काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त सरकार स्थापन करणं, आपली सत्ता आणणं, हुकुमशाही पद्धतीने राजवट करणं, या गोष्टींकडेच त्यांचं लक्ष आहे. त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांची व्यथा नाही समजणार. त्यामुळे शेतकरी किंवा आपल्यासारखे सामान्य लोक त्यांच्यासाठी स्टंटच वाटणार. त्यामुळे नवीन काही नाही आहे की त्यांचा हा आरोप म्हणजे नवीन नाही आहे. अगोदर तुमचं सरकार असताना का कर्जमाफी तुम्ही व्यवस्थित केली नाही, शेतकऱ्यावर वेळ आली असते असं अनेक राज्याचे नेते म्हणत आहेत. भाजपचे ते राज्याचे नेत्यांचं जे म्हणणं, जे तुम्ही भाजपाचं म्हणताय, त्यांचा अभ्यास नेहमीच कच्चा असतो, पाठी नेहमीच कोरी असते. आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटीची कर्जमाफी जेव्हा आमचं सरकार असताना केली, ही कर्जमाफी त्यांना दिसत नाही का? आणि जर दिसत नसेल तर मला असं वाटतं की त्यांनी झोपलेल्याचं सोंग घेतलेलं आहे. मला या सरकारला विचारायचं आहे की देशात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग तुम्हाला कोणी अडवलंय? मागे आपण बघितलं की जेव्हा राज्याच्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी म्हटले होते की आम्हाला कर्जमुक्ती द्यायची. कुठे गेली ही कर्जमुक्ती? जाचक अटी लावून देणारी कर्जमुक्ती काय कामाची? एका बाजूला उत्पादनाचा खर्च एवढा भरमसाठ आहे, मिळणारी जी बाजारभावाची किंमत आहे, जो हमी भाव आहे तो कमी आहे, आणि ह्याचा जर तोलमेल केला तर शेतकऱ्यांचं हे कर्जाच्या खाईमध्येच डुबतायत. आणि जर यांना हात द्यायचा असेल तर तुम्ही जो शब्द दिला तो शब्द द्या. आणि आज यासाठीच आमच्या रोहित दादा
सभासद आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी अन्नत्याग केला आहे. या सरकारला जर तो अन्नत्याग दिसत नसेल, या सरकारला जर शेतकऱ्यांचे आसू दिसत नसतील, होणाऱ्या आत्महत्या दिसत नसतील, तर हे निष्क्रिय सरकार बदलल्याशिवाय ही जनता राहणार नाही. याच ठिकाणी मला हे सांगायचं आहे. इकडे शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो असं अनेक नेते राजकीय आमदार म्हणत आहेत भाजपचे. काय म्हणतात? त्यांनी म्हणत आहेत की हे रोहित आता बसलेले आहेत, यांचं सरकार असताना शेतकऱ्यांवर गोळीबार केलेला आहे अगोदरच्या टायमाला. स्टंटबाजी कशासाठी आंदोलन चालू आहे? ही स्टंटबाजी ज्यांना वाटतीये त्यांनी इथे येऊन बसावं, त्यांनी अन्नत्याग करून दाखवावं आणि मग त्यांना कळेल ही स्टंटबाजी आहे का हे रिअलिटी आहे. नुसतं बोलणं, ते नवनाथ बंद का बंद, सकाळी चहामध्ये बंद खातात तसं आम्ही त्यांना गिणतो. त्याच्यामुळे नवनाथ बंद असू देत आणि ते मंगळसूत्र चोर असू देत, त्यांना आमच्या लेखी काही किंमत नाही. ते नेहमीच स्टंटबाजी करतात, त्यांनी अशी स्टंटबाजी करावी. पालकमंत्री म्हणतायत उपोषण करायचं होतं तर आत्ता का अगोदर का केलं नाही? रोहित दादांनी वारंवार निवेदनं दिलेली आहेत, शिष्टमंडळ गेलेलं आहे. मला आठवतं गेल्या 1 वर्षापूर्वी देहूमध्ये आंदोलन झालं होतं, तेव्हा त्या देखील आश्वासन दिलं होतं. आम्ही संविधानाच्या मार्गानं निवेदन दिलं, सरकारला जागं केलं. पण हे सरकार हे ढोंगी सरकार आहे. यांना शेतकरी फक्त मतदानाच्या वेळेस लागतात आणि इतर वेळेस हे सरकार हे शेतकऱ्यांना वाळीत टाकतं. म्हणून आज ही वेळ आलेली आहे आणि या सरकारला ही उपोषणाची दखल घ्यावीच लागणार, नाहीतर हा शेतकरी कधीच मतदान हे या राज्य सरकारला करणार नाही. इकडे पालकमंत्री म्हणतायत की फक्त एकच आमदार यांच्या पाठीशी आहे, बाकीचे सगळे आमदार जे ह्या पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष जे आहेत ते ऑलरेडी दादाला पाठिंबा देताना दिसून येत नाही असं त्यांचं मत आहे. ते ही सगळी अफवा आहे. तुम्ही बघा, आम्ही ज्या दिवशी 10 जून रोजी हे आंदोलन पुकारलं गेलं त्यावेळेस असं आवाहन करण्यात आलं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं करा, निवेदनं द्या. त्या पद्धतीने आमदार त्यांच्या मतदारसंघात ही निवेदनं देत आहेत. संघटनेची लोक असतील त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. काल आमचे काही सहकारी होते, आज आम्ही पाठिंबा द्यायला आलो. हे रोटेशनमध्ये चालणार आहे. तर त्यांना असं वाटत असेल की सगळ्या आमदारांनी इथे येऊन बसावं, तर त्यांच्या मंत्रिमंडळांनी यायला पाहिजे, इथे पाठिंबा द्यायला पाहिजे. काय अवघड आहे? तर हे सरकार फक्त वल्गना करतंय, अफवा पसरवतंय, बाकी काही नाही. माझी हात जोडून विनंती आहे या सरकारला, तुम्ही बाकीची ही स्टंटबाजी म्हणा, नाहीतर आम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण शेतकऱ्यांची पाठी कर्जमाफी, त्यांचा 7-12 हा कोरा करा, तर आम्ही तुम्हाला मानू. एकीकडे एकच आमदार आहे पण बाकीच्या आमदारांनी कधीच इथे येऊन पाठिंबा दिलेला नाही. आज हा दुसरा दिवस आहे. अजून आज संध्याकाळी आमचे प्रांताध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे आमदार वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी पाठिंबा द्यायला येणार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ते दिसतात. आपले आमदार या ठिकाणी स्थानिक बसलेले आहेत, खासदार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि काल पण तुम्ही बघितलं असाल तर काल पण सगळ्यांनी या स्थानिक लोकप्रतिनिधींनी इथे पाठिंबा दर्शवला. हे रोटेशन चालू आहे, त्याच्यामुळे जे स्थानिक नेते असतील, स्थानिक पदाधिकारी असतील ते या सगळ्या ठिकाणी या बसलेले आहेत. तुमच्या सरकारला काय सांगणं शेवट? मी पुन्हा एकदा सांगते, माझी हात जोडून विनंती आहे राज्य सरकारला, हा अंत या शेतकऱ्यांचा बघू नका, या कष्टकऱ्यांचा बघू नका, त्यांचं पाप तुमच्या माती घेऊ नका. या पांडुरंगाच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा आणि या शेतकऱ्यांचे कैवारी व्हा आणि पूर्ण त्यांचा 7-12 कोरा करा. या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. तीव्र स्वरूपात त्यांनी सरकारवर आसूड वाढलेला आहे. एकीकडे कर्ज फसवेगिरी हे आम्हाला लोक कोरे उतारे करून द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे. रोहितदादा पवार यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे. अनेक सामाजिक संघटना असू द्या, राजकीय पक्ष असू द्या, त्यांनी मोठ्या प्रमाणात दादाला पाठिंबा देत आहेत.